यातील 2 ताम्रपटात या ठिकाणाला प्रणालक म्हणून संबोधित केल्याचे दिसते. असंच 17व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर काजी हा शब्द जोडला गेला. इथं पोहोचल्यावर एकदम थंडगार कोडजाई नदीचा किनारा आहे. त्याच्या किनाऱ्यालगतच आमराईचे घनदाट असं जंगल आणि ते जंगलातच डोंगराच्या कडेकपारीत खोदलेल्या ह्या लेण्या. ह्या लेण्या ह्या अत्यंत अशा निसर्गमय, सुंदर आणि रेखीव आहेत. साधारणतः इसवी सन 3ऱ्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण 29 लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. त्यापैकी 28 लेणी कोडजाईच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख असून 29वी लेणे बागडवाडीजवळ गौर लेणी या नावाने प्रसिद्ध आहे. आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही, ती सुद्धा खूप छान असेल. ह्या लेण्यांमध्ये वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा दिसून येतो. पन्हाळे काजी येथील लेण्या 1970-71च्या दरम्यान पन्हाळे गावातील जे केशवराव पांडुरंग जाधव जे शेतकरी आहेत, ते शेत नांगरत असताना त्यांना एक दगडी पेटी फाळायला लागली व त्या पेटीत मजकूर लिहिलेला एक ताम्रपट आढळला. त्यांनी तो गावकऱ्यांना दाखवला. त्यांनाही काही समजलं नाही. त्याच्यानंतर जे दाभोळचे शिरगावकरांशी संपर्क केला आणि त्यांना ते दाखवलं. त्यांना थोडाफार अंदाज आला हा एक ऐतिहासिक पुरावा आहे म्हणून. मग ते तडक जे शोभनाताई गोखले आहेत प्राध्यापक पुण्याच्या, तर त्यांना नेऊन दाखवलं. त्यांनी अभ्यास करून हे ताम्रपट शिलाहारकालीन असल्याचे सांगितले. मग जे भारतीय पुरातत्व विभाग आहे आपला, त्यांनी 1972 साली ताम्रपटाच्या माहितीवरून तिथं उत्खनन करण्याचं ठरवलं आणि कोडजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला 28 लेण्यांचा समूह समोर आला आणि ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ मधुसूदन देशपांडे यांनी या लेण्यांना जगाच्या इतिहासात नावलौकिक मिळवून दिला. इतिहास संशोधकांनी सखोल अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की हा जो लेण्या समूह आहे त्यात कालखंडानुसार वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव पडत गेला आहे. मिक्स अशी संस्कृती पाहायला मिळते आणि ही संस्कृती जे शिल्प आहेत त्यांच्यामध्ये आढळते. मग त्याच्यात बौद्ध संस्कृती, बौद्धांचे जीवनचरित्र दाखवलं आहे, शैव संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीचे काही शिलालेख आहेत, काही मूर्ती आहेत आणि नाथ संप्रदायाचा प्रभाव या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा लेण्यांमध्ये आपण फिरत असताना इतिहास तज्ज्ञ यांनी जे काही सांगितले आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच लेण्या इथं आपल्याला पाहायला मिळतात.
वेगवेगळे गृह आहेत आणि ह्या गृहांमध्ये सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. काही अर्धवट राहिलेल्या आहेत. हा जो छताची एक नक्षी काढलेली सुंदर अशी नक्षी. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पुढच्या लेणीत गेलो तिथं ही शेवटची लेणी आम्ही पाहत असताना दर्शनी भागात गणपतीची मूर्ती पाहावयास मिळाली. सुंदर आहे, भव्य अशी मूर्त आणि संस्कृतीचा इतिहास खूपच रंजक आहे. त्यावरूनही इथल्या निसर्ग सौंदर्याचे अलौकिक दर्शन घडते. कोटजाई नदीच्या किनारी हे प्रेक्षणीय स्थळ घनदाट आम्रवृक्षांच्या छायेत डोंगराच्या कातळात आहे. इथे येताच मन एकदम प्रसन्न शांत होते. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. विशेष म्हणजे मोबाईलला इतर नेटवर्क नसल्यानं अजूनच आपण या निसर्गमय वातावरणात मिसळून जातो. इथं आंबे पिकायच्या वेळी जर आले तर एक मनसोक्त स्वाद घेता येईल. असं हे कोकणातील प्रेक्षणीय स्थळ पन्हाळे काजी लेणी पाहत पाहत आम्ही शेवटच्या लेणीपर्यंत आलो. सुंदर निसर्गमय असं इथले कोटजाई नदीचा हा जो पाणलोट क्षेत्र आहे खूप सुंदर आहे. आणि त्याच्यात जे प्रतिबिंब पडलेलं आहे आरशासारखे आजूबाजूची वनराई त्याच्यात डोकावून पाहते, सौंदर्य पाहते, किती सुंदर आहे असं. एक पण इथं जपून मगरमच्छ असल्याचे बोर्ड लावलेला आहे. त्यामुळे थोडं जपूनच आजूबाजूला लक्ष ठेवायचं, पाण्यात उतरायचं नाही आणि सावधतेनं निसर्गाचा आनंद घेत घेत आपण इथं निसर्गाशी एकरूप होऊन जायचं. वातावरणच एकदम आल्हाददायक आहे. घनदाट असं जंगल आहे. ते उंच वृक्ष, त्याच्यावर तितक्याच ताकदीनं पोचलेल्या वेली आणि जे आंब्याचे जुने पुराणे जे खोड आहेत त्याचे फांदे आहेत त्यांनी पूर्णतः जागा व्यापलेली आहे. हे जे सौंदर्य आपण पाहतो ते खूपच मनमोहक आहे. आमचं लेणी पाहून झाल्यानंतर जे वाकवली फाटा आहे खेड आणि दापोलीला जाणारा त्या रोडलाच आम्हाला एक दत्त मंदिराचा सुंदरसा असा छानपैकी निसर्गरम्य ठिकाण भेटलं. भक्तिमय वातावरण कोकण खरंच मनाला भुरळ पाडणारं असं आहे. कितीही फिरलं तरी ते अपुरंच. आम्ही आमचे 2 मुली आणि आम्ही दोघं असं फॅमिली ट्रिप आम्ही केली. हा आमचा प्रवास कसा वाटला तुम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि अजून सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद.